आज आपण फुल प्रोटीन असलेले हे सोया चंक्स किंवा सोया बडीची भाजी करतोय। अगदी सिंपल रेसिपी आहे। प्रोटीन भरपूर असतं। वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो जे करतात त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे, तर नक्की करून बघा। मी इथे 2 कप सोया चंक्स घेतलेत आणि आता त्यात आपण छान उकळलेलं पाणी ॲड करूया। ओके, हे सगळं व्यवस्थित यात भिजतील या पद्धतीने आपण हे सोया चंक्स या पाण्यात भिजवून घेऊ। एक 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त भिजवून घ्यायचं आणि पूर्ण हाताने दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं। डाएटसाठी आपण हे करतोय, त्यासाठी मी अगदी इथं पाव चमचा तेल वापरलेलं आहे। तर हे सोया चंक्सची जी आपण भाजी करतोय त्यासाठी मी थोडेसे भाज्या जे होत्या त्या पण थोड्या चिरून घेतल्या। नसतील तरी काही हरकत नाही, डायरेक्ट सोया बडीचीच भाजी तुम्ही करू शकताय। तर मी इथं थोडासा कांदा घेतले, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, लसूण असं कट करून घेतले आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। तर आता आता तेल छान गरम झालेलं आहे। आपण सगळ्यात आधी आपण थोडंसं कांदा परतून घेऊ। कांद्याचा रंग थोडासा बदलला की मग बाकीच्या आपण भाज्या यामध्ये ॲड करूया। कांद्याचा रंग बदललेला आहे। आता आपण बाकीच्या ज्या भाज्या आपण चिरून घेतलेत ते एक त्यात ॲड करायचं। हिरवी मिरची, लसूण, शिमला मिरची, कोबी, तुम्ही यात बीट गाजरही घालू शकताय। आणि लक्षात असू देत, अगदी पाव चमचा इथे मी तेलाचा वापर करते। त्याचबरोबर मी जे तेल वापरले ते लाकडी घाण्यावरचं तेल आहे। त्याला थोडं 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल। चवीनुसार मीठ ॲड करू। तुम्हाला पाहिजे ते मसाले तुम्ही ॲड करू शकताय। आता मीठ घातल्यानंतर आणखी अर्धा मिनिट त्याला व्यवस्थित परतून घेऊया। आणि आता हा टोमॅटो जो आपण चिरून घेतला आहे ते घालूया। आता हे सोया चंक्स जे आपण पाण्यातून पिळून काढलेलं आहे ते आपण या भाज्यांमध्ये ॲड करायचं आहे। तरी तुम्ही सगळे कोरडे मसाले घेतलेत, थोडासा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर। आता हे काय करूया, आपण यावर मिक्स करायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाले छान मिक्स झाल्यानंतर आपण काय करूया, याच्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित याला आपण 5 मिनिट शिजू देऊया। 5 मिनिट शिजून घेतल्यामुळं काय होईल, सगळे व्यवस्थित मसाले त्या सोयाबडीला लागतील आणि ते ॲब्सॉर्ब होतील आणि मस्त असे आपली प्रोटीनयुक्त, अगदी 0 ऑइल म्हटलं तरी चालेल, पाव चमचासुद्धा मी तेल घेतला नाही आहे, त्यामुळं प्रोटीन आणि डाएट फॉलो करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी होईल। तर एक 5 मिनिटाच्या वाफेनंतर आपण हे झाकण काढूया आणि मस्त असे आता आपले सोया चंक्स तयार आहेत। तर यात सगळे मसाले एकदम व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आपण यात ॲड करूया आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। ही तुम्ही भाजी
मुलांना टिफिनला दिलं तरी हरकत नाही, टिफिनसाठी एक मस्त असा पर्याय आहे. तर आपली ही सोया चंक्सची भाजी तयार आहे. नक्की करून बघा, मुलांनाही खूप आवडेल आणि प्रोटीनयुक्त असल्यामुळं मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. थँक्यू.